नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी खमंग रुचकर चवीला खूप भारी लागणारी शेवग्याच्या शेंगांची आमटी कशी बनवतात ते बघतोय आणि एकदम सोपी पद्धत आहे। झटपट अशी बनवून तयार होते, फारसा याला वेळ लागत नाही, पटापट बनवून तयार होते। तर यापूर्वी आपण शेवगा बटाटा रस्सा भाजी कशी करायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। ही शेवग्याच्या शेंगाची आमटी करायला खूप सोपी आहे, झटपट अशी बनवून तयार होते। यामध्ये आपण घरात असलेल्या मोजक्या साहित्यापासून ही आमटी बनवली आहे, तरीही याची चव छान लागते आणि खाण्याची वेगळीच मजा येते। तर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठे स्किप करू नका। हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला तर बघताच तुम्ही ही झटपट आमटी करायला घ्याल। चला तर मग वेळ न गमावता पटकन आपण आमटी करायला वळूया। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त खमंग रुचकर स्वादिष्ट चमचमीत झणझणीत शेवग्याची आमटी बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला, चवीनुसार मीठ लागेल, अर्धा चमचा हळद। त्यासोबत इथे शेवग्याच्या शेंगा घेतल्या। सर्वप्रथम त्याला सगळ्यात आधी त्याला 2 ते 3 इंच इतका आकारामध्ये कट करून घेतलं। तुम्ही बघू शकता याप्रमाणे असे जेवढी शक्य असेल तेवढी अशी साल मी काढून घेतली आणि नंतर छान ही शेंगा धुवून घेतल्या। तुम्ही बघू शकता अशा मध्यम प्रमाणे ह्या शेंगा निवडायच्या आहे। बघा, जास्त अशा जाडसर पण नाही आणि जास्त बारीक सुद्धा नाही, मध्यम प्रमाणे आहे। तर इथं मी 3 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे। इथे एका मोठ्या आकारामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा आहे आणि 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, थोडीशी कोथिंबीर लागेल। आता इथं मी शिजून घेतलेली तुरीची डाळ आहे, तर हे या वाटीने मोजून 1 वाटी तुरीची डाळ शिजून घेतली, तुम्ही बघू शकता। आणि त्याचसोबत इथं मी यामध्ये तूर डाळ जेव्हा शिजायला घातली होती त्यावेळेस मी यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो सुद्धा घालून घेतला, जेणेकरून हा छान या डाळीमध्ये असा मॅश होतो बघा। आणि मी इथं ही डाळ व्यवस्थित अशी घोटून सुद्धा घेतली आहे। चला तर मग आपण लगेच आमटी करायला वळूया। बघा, इथे कांदा व्यवस्थित असा खमंग सोनेरी रंगावर परतून घेतला। आता यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि ही 1 मिनिट छान या कांद्याबरोबर परतून घेऊया। आलं लसूण पेस्ट हे सुद्धा मी कांद्यासोबत व्यवस्थित अशी परतून घेतली। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहे। तर बघा, इथं लाल तिखट, हळद, धनेपूड, गोडा मसाला, चवीप्रमाणे मीठ घालायचं, छान हे एकदा मिसळून घ्यायचं। हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेऊया। आता हा मसाला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये छान मी परतून घेतला। आता यामध्ये बघा, इथं अर्धा ग्लास मी पाणी घेतलं, यामध्ये घालून घेते। बघा, इथे मी यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घेतलं। आता यामध्ये आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आहे आणि एकदा छान ह्या मिसळून घ्यायच्या। शेवग्याची शेंगा आहे ही शिजायला फारसा असा वेळ लागत नाही, पटकन शिजते, म्हणून यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे। गॅस मंद आचेवर ठेवायचा। आता यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आणि फक्त आता कमीत कमी आपल्याला 8 ते 10 मिनिटापर्यंत ह्या शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित अशा शिजून घ्यायच्या आहे। आता इथे जवळपास 8 ते 10 मिनिटं झाली आहे, झाकण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता संपूर्ण असं शेवग्यामधील पाणी आटलं आहे आणि शेंगसुद्धा ही व्यवस्थित अशी शिजली आहे बघा। आणि यातील संपूर्ण पाणी या शेंगाने ऑब्झर्व केलं आहे। आता यामध्ये आपल्याला लगेच ही डाळ घालून घ्यायची आहे। बघा, इथे घोटलेली डाळ आहे, यामध्ये घालून घेते। आता आणखी यामध्ये थोडं पाणी घालायचं। बघा, इथं मी अर्धा कप इतकं पाणी घालून घेते। शेवग्याच्या शेंगाची आमटी कितपत अशी पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता। आमटी आहे तर ही पातळच असते, जास्त अशी दाटसर नसते, त्यामुळे पाणी बेतानेच घालायचं। फार तर मी यामध्ये अर्धा कपच पाणी घातलं आहे, हा बाउल धुवूनच पाणी घातलं आहे। आता यावर ठेवायचं झाकण आणि 10 मिनिटे तरी ही आमटी व्यवस्थित अशी छानपैकी खडखडून अशी शिजून घ्यायची आहे। बघा, इथं आणखी 10 मिनिटं झाली आहे। आता झाकण उघडून बघूया। मस्त अशी खडखडून शिजून घ्यायची, सगळा मसाल्याचा फ्लेवर ह्या शेंगामध्ये उतरतो आणि शेंगा खाताना चवदार लागतात। बघा, छान अशी ही उकळून घेतली।
आता यामध्ये भरपूर सारी अशी कोथिंबीर घालायची. बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि परत एकदा याला मिसळून घ्यायचं. सुगंध तर अफलातून येतोय. जबरदस्त याचा सुवास घरभर दरवळला आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. इथं आपली आमटी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता शेंगाही व्यवस्थित अशा शिजलेल्या आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, शेंगा अशा जास्त गाळ शिजायला नको, जेणेकरून गाळ शिजल्या की भाजीमध्ये थोडं मऊ झाल्या की लगेच गॅस बंद करून घ्यायचा. जास्त पाणी घालायचं नाही. शेंगा शिजवताना अर्धा कप एवढं पुरेसं होते. तर इथं तुम्ही बघू शकता शेंगाही व्यवस्थित अशा शिजलेल्या आहे. कुठेच अजिबात अशा तुटलेल्या वगैरे नाही आहे. याच पद्धतीने ह्या शेंगा अशा शिजून घ्यायच्या. तर परफेक्ट इथं मस्त अशी खमंग शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवून तयार आहे. चवीला खूप छान लागते. तुम्ही यासोबत चपाती, भाकरी, भात कशासोबत सुद्धा खाऊ शकता. चव खूप छान लागते, जबरदस्त. आणि शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात असं कॅल्शियम असते, जे आपल्या शरीरासाठी खूप असं आवश्यक असते. त्यामुळे शेवग्याची शेंगाची आमटी तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.